मित्रमैत्रिणींनो, चला तर बघूया आजच्या भागात जुळी गाठ ग या मालिकेच्या काय झालं आहे. तर इकडे आता जो धैर्य आहे, धैर्य येतो रूमकडे आणि आता अवंती आणि सावी तिथे त्यांचे ड्रेस चेंज करत असतात. त्या दोघी पूर्ण घाबरून गेलेल्या असतात आणि त्यांना नेमकं कळतच नाही काय करावं. आणि आता तिथे लगेच जो धैर्य आहे, धैर्य पण आता बाहेर येत असतो त्या त्यांच्या रूमजवळ. आणि इकडे नीता जी असते ती रूमच्या बाहेर उभा असते आणि आता लगेच धैर्य तिथे येतो आणि म्हणतो, नीता वहिनी काय करताय तुम्ही ते, आणि सावी कुठं आहे आणि दरवाजा का बाहेरून लावलाय रूमचा. तर आता नीता म्हणते, अहो धैर्य भाऊजी, सावी झोपलेली आहे, ती आराम करते ना, त्यामुळं तिच्याजवळ अवंती आहे ना. तर आता लगेच धैर्य म्हणतो की मला नाही माहिती, मला बघायचे आतमध्ये जाऊन. आणि धैर्य दरवाजाकडून आतमध्ये जातो आणि बघतो तर काय, तिथे सावी नसते, ती अवंती एकटीच बसलेली असते. तर अवंती पूर्ण घाबरून जाते आणि धैर्य विचारतो, काय अवंती वहिनी, सावी कुठं आहे. तर आता अवंती घाबरलेली असते आणि आता लगेच अवंती म्हणते की अहो आहे ना धैर्य भाऊजी असेल इथं. तेवढ्यात तिकडून सावी येते आणि म्हणते, काय झालं फ्रेंड, काय झालं. पण सावीच्या डोळ्यामध्ये लेन्स असते आणि धैर्य म्हणतो, अगं सावी तुझ्या डोळ्याला काय येते. तर आता सावी म्हणते, कुठं काय आहे फ्रेंड. तर आता लगेच तो म्हणतो की बघ ना तुझ्या डोळ्याला काहीतरी आहे. तर आता ती बघते तर ती म्हणते की काय आहे. तर आता लगेच अवंती जाते, म्हणते थांबा धैर्य भाऊजी मी बघते. आणि ती गपचूप ती लेन्स काढून घेते आणि म्हणते की कुठं काय आहे फ्रेंड. तर आता ते म्हणतो की हो बघ आता ठीक झालाय, मी ड्रॉप आणतो तुझ्या डोळ्यात टाकायला, तू आराम कर सावी, असं म्हणतो. आणि इकडे आता जी दामिनी आहे ती म्हणते की आता मला काहीतरी करावं लागेल, आता मला असं शांत बसून जमणार नाहीये, ते भूत मला सोडणार नाहीये. आणि ती भूत नाव घेतलं की खूप घाबरते आणि खुर्चीवर बसून घेते आणि म्हणते की आता काय करू मी, खरंच मला तर खूप भीती वाटते, परत एकदा जाऊ का मी त्या बाईकडे, आणि मला नेल का नीता त्या बाईकडे खरंच पुन्हा एकदा, असं म्हणत असते. आणि आता ती म्हणते की मला नीता नेत असते ना, मी खरंच जाते त्या बाईकडे, असं म्हणते. आणि आता ती लगेच म्हणते की नीताला बोलवते आणि म्हणते, नीता मला त्या बाईकडे घेऊन जाशील का पुन्हा. तर आता नीता म्हणते की हे बघा आई, आता एवढं घरात काय झालं बघितलं ना तुम्ही. तर आता लगेच नीता सावीकडे येते. सावी म्हणते, नीता वहिनी आता आपल्याकडे काहीच पर्याय नाही राहिला शिल्लक. तर नीता म्हणते की अगं आई, मला म्हणतायत की मला घेऊन चल त्या बाईकडे, जायचं का त्या बाईकडे पुन्हा घेऊन आईंना. तर आता लगेच म्हणते की ठीक आहे मग जा तू सावी नीता तिकडे घेऊन, असं म्हणत असते. आणि आता लगेच ती तिथे म्हणते की ठीक आहे. आणि आता लगेच जी सावी आहे, सावी त्या म्हणतात आता पुन्हा काहीतरी प्लॅन करावा लागेल, असं म्हणत असतात. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट घडणार आहे.